नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक सरळ सेवा भरती चौकीदार गट ड या ठिकाणी पेपर पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय पहा। अहिराणी भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये बोलली जाते? अहिराणी भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये बोलतात? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे। उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने अहिराणी भाषा बोलतात, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला विचारले कोणता समुद्र आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे पहा, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, हापूस जातीचा आंबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकतो? हापूस जातीचा आंबा कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? हापूस जातीचा आंबा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पिकतो, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी आहेत, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 काय विचारलाय, पालघर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? बघा, त्याचे योग्य उत्तर काय असेल? पालघर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे पहा। पालघर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, सावित्रीबाई फुले विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? सावित्रीबाई फुले बघा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, पुणे या ठिकाणी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या ठिकाणी आहे। विषय क्रमांक 7 काय विचारलाय, महाराष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? महाराष्ट्र दिन विचारलाय खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर याचे योग्य उत्तर काय यायला पाहिजे? 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन असतो, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगल कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगल विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात जास्त जंगल आहे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर नाही? बघा, या ठिकाणी 4 शहरे आहेत। या ठिकाणी काय विचारले? गोदावरी नदीच्या काठावर नाही विचारले, मग कोणत्या यायला पाहिजे? नांदेड बघा नदीच्या काठावर आहे, पैठण नदीच्या काठावर आहे, नाशिक काठावर आहे, पंढरपूर बघा हे शहर भीमा नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी महाराष्ट्रामधलं सर्वात जुने विद्यापीठ कोणतं आहे? बघा, सर्वात जुने विद्यापीठ कोणतं असेल महाराष्ट्रामधलं? मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रामधलं सर्वात जुनं विद्यापीठ आहे। सन 1857 बघा यावर्षी विद्यापीठाची स्थापना झाली होती। महाराष्ट्रामधलं सर्वात जुनं विद्यापीठ आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक सरळ सेवा भरती बघा विद्यार्थी मित्रांनो चौकीदार गट ड बघा या परीक्षेसाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण बघा असेच 5000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। बघा, तुम्हाला सर्व हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF व्हॉट्सअपवर पाठवले जाईल। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलाय, जायकवाडी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जायकवाडी हे धरण महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जायकवाडी हे धरण आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, ऊस संशोधन केंद्र विचारले कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे पाडेगाव। बघा, पाडेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे। विषय क्रमांक पुढचा, वातावरणामध्ये विचारले खालीलपैकी वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, वातावरणामध्ये नायट्रोजन या वायूचं प्रमाण बघा सर्वात जास्त असते। विषय क्रमांक पुढचा पहा, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे?
याचे योग्य उत्तर काय असेल? प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नारळाचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त नारळाचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर काय असेल? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बघा नारळाचं सर्वात जास्त क्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणता असेल? खोपोली, बघा जो की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्र राज्यामधला पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खोपोली रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? संविधान दिन विचारलाय, खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर बघा या दिवशी संविधान दिन असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? बघा रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? याचे योग्य उत्तर काय असेल? अभिनव भारत या संघटनेची स्थापना बघा विदा सावरकर यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे बघा पहिले मुख्यमंत्री होते. प्रश्न क्रमांक पुढचा, हळदीच्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? हळदीच्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? सांगली हा जिल्हा हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख कोण असतात? तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख कोण असतात? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? तिन्ही संरक्षण दलाचे बघा प्रमुख हे राष्ट्रपती असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ बघा या ठिकाणी नाशिकला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहा सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक या ठिकाणी महत्त्वाचा असतो? वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? याचं योग्य उत्तर काय आहे? वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन हा घटक या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, कायद्यापुढे समानता कायद्यापुढे समानता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? कलम 14 हे कायद्यापुढे समानता यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कळसुबाई. महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? कळसुबाई. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहिल्यानगर बघा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर कळसुबाई अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, या ठिकाणी काय विचारलं? माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे माथेरान. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती असतील? पानझडी वने पहा महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता? महात्मा गांधीजी यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना महत्त्वपूर्ण बघा 5000 बघा प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर बघा तुम्हाला या ठिकाणी PDF हे मिळून जाईल. आदिवासी आयुक्त विकास महाराष्ट्र राज्य नाशिक बघा सरळ सेवा गट ड बघा महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी 5000 प्रश्नाची PDF आहे. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, तुम्हाला या ठिकाणी PDF हे मिळून जाईल.